काव मला सोडून गेलं तुम्ही एवढं लवकर. तुमच्या विना मी एकटी झाली हो. आपले आपले पोरं म्हणले पण पोरं आपले राहिले नाही. लय हाल करते तो माझे. घरातले सगळे काम सांगतात तरी मी सगळे काम करते पण माझी किंमत त्यांना बिलकुल नाही हो. खूप आठवण येते हो तुमची. सासूबाई झाले नाही का कपडे अजून? झाले. एवढा वेळ लागतो का कपडे धुवायला? हा नाही दररोज झालंय उभं झालं काम करायचं. अरे रात्रीचे आणि सकाळचे नाश्त्याचे भांडे ते घासून कपडे धुवायला बसले म्हणून वेळ झालाय. काय वेळ झालाय नुसतं नाटकच करते आई तू. आता लय नाटक वाढले त्यांचे. लय म्हणजे लय माहिती का भाऊजी त्यांना नीट व्यवस्थित सांगा काम करायला. माहिती का कशाला बोलणे खाते का घ्यायचं पटकन उरकून. मग काय त्यांना काम करायचं म्हणून लय जीवर आहे त्यांच्या. बघा लागल्या रडायला लगेच. काय बाई खरंच बाईनं लयच वैतागून सोडलंय. तुम्हाला काय वाटलं रडून इमोशनल कराल का लगेच आम्हाला? अजिबात नाही, जमणारच नाही. पटपट हात चालवायचा, कळलं का? मी तर अजिबात काय करणार नाही बरं का. आता सांगायला लागली आपल्याच्याने काय होणार नाही. ए बाई आज आपण जेवायला बाहेर जाणार आहे संध्याकाळी. हा आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहे जेवायला. आणि कळलं ना? ते उरलंय ना तेच खायचं. काय करून घेऊ नको. नाही तर चमक चमक करून खाशीन तसं काय करू नको. आणि डबे डुबे ना अजिबात उचकायचे नाही, कळलं ना? नीट खायचं, कळलं? सवयच आहे त्यांना बरं का. उचका उचकी करायची, बघायची इथं काय ठेवलं तिथं काय ठेवलं तिथं काय ठेवलंय. नाही तर मी काय म्हणतो किचनला कुलूपच लावून घ्या ना. कशाला म्हातारी आत मला तेच बसून? वाटतंय. ते काय असून ते उरलेलं काढून ठेवतो बाहेर तेवढंच काय. आणि अजून एक सांगते, बेडरूम मध्ये ना फिरकायचं नाही, कळलं ना? हा आणि चाव्यांना अजिबात हात लावायचा नाही. त्यावेळेस संग घे ना तू. मी तेच म्हणते, हा चाव्या सोबतच घ्याव्या मला वाटतंय. रात्री उशिरा होणार आहे. आम्ही जेवण करून तसं तिकडं शॉपिंग बिपिंग करायची यांना ते बरोबर. नाही तर मी काय म्हणते, काय बाहेर जेवायचं आजचं कॅन्सल करू. ह्या काय कामाच्या आहेत? हा हा मला लक्षातच नव्हतं. हा बनवीन बरं का काय बनवून ठेव चांगलं चुंगलं. अक्षय मी काय म्हणत होते, बोल. काय माझ्या गोळ्या संपल्यात, तेवढे घेऊन येशील का? गोळ्याला पैसे पाहिजे कारण फक्त भाऊजी, दुसरं काही नाही. त्यांना फक्त कारण लागतात, पैसे पाहिजेत तो म्हणून. काय कर सदा कदा दुखत राहतं जाय ना असं काय तो नेहमीच. मग काम केलं असं मी पण म्हणते 4 टाइम खातात आणि मग? तरी पण दुखतंय त्यांचं. काय तू का मोकर गोळ्याच्या नाव खाली पैसे घेते काय तू? मग काय तर मला पैसे नको रे, फक्त गोळ्या घेते माझे. बर भेटला ना वेळ ते घेऊन येईन गोळ्या. काय नको रडत बस मुळ चला. रडण्याशिवाय दुसरं काही कारणच नाही. ते घ्यावरून पटकेस. आणि बनवून ठेवा स्वयंपाक, कळलं ना? देवा काय पाप केले रे मी. हेच आहे का माझ्या आयुष्यभराची कमाई? अरे तळाटाच्या पोळासाठी जपलं रे मी यांना. नैनाचा दिवा करून रात्रभर जागले रे यांच्यासाठी. आणि आज यांना मला गोळ्याला आणायला सुद्धा पैसे नाही म्हणतात. का ठेवतोयस मला पण घेऊन जा. नाही जगायचं मला, नाही राहायचं मला इथं, नाही राहायचं. मला नाही राहायचं, मला घेऊन जा. हे बरं चला पटक्याच बसा, परत उशीर होईल. हा हे बस रे पटक्याच. आय्या कसं आहे शॉपिंग करून आणू पटक्यास. हो आपण ना मस्त मस्त साड्या घेऊ. आणि ना माझा असा विचार आहे, एखादी जीन्स वगैरे घ्यावी का ग? हा चालेल. काय चाललंय शांताबाईनी? मी जाता येता नेहमी कायमच बघतोय रोडवरून तुम्हीच धुणं भांडे सगळं काही करत असता. हा सुना काही काम नाही करत का? नाही करतात ना भाऊजी, ते कशा बाहेर गेल्यात ना हा म्हणून मी काम करते. आणि पोरं कुठे गेले दोन्ही?
ते पण त्यांच्यासोबत गेलेत. त्यांच्यासोबत? तुमचं अवतार तर खूपच खराब झाला. तुमचे मालक होते त्या काळात काय रुबाब होता, काय मी म्हणतो हा, काय पोरांना कष्टातून शिकवलंय तुम्ही. तुमचे पोरं लक्ष देत नाही असं दिसतंय मला. हे काय तुमचा चेहराच सांगतोय ना. काय रुबाब होता त्या काळामध्ये तुमचा. आपण पोरांना किती जीव लावलं, काय कष्टातून शिकवलं तुम्ही. पार तब्येतही खालवली. बापरे, रडू नका रडू नका. अहो शांताबाईंनी रडू नका तुम्ही. काय होतंय मग नेमकं, काय झालंय? सरपंच दादा, तुम्ही बघितलं ना, अहो लोकांचे बाण साळे आम्ही. हा, लोकांचे किती बांधकाम. कष्ट करून बरोबर पोरांना आहे. शिकवलं, नोकरीला लावलं. बरोबर. तेव्हा लय सुखत होते मी. अहो पण पोरांनी फार दुर्दशा केली हो माझी. नाही नाही नाही, लय हाल चालवले दिसत आहेत तुमच्या पोरांनी. मी एकदा येतो आणि त्यांना सांगलंच आहे ना. नाही हा? त्यांना काही बोलू नका, नाही तर ते मला. आणि मग ते कसे वाटते यायचे? तुम्ही किती कष्टातून शिकवलेत, मोठे केले, सगळं काही केलं आणि त्यांना काही म्हणू नका. नको, त्यांना काही बोलू नका. का बरं? हाय मी बरी आहे. त्रास देते का तुम्हाला? नाही काय नाही, बरी आहे मी, काय बोलू नका त्यांना. नाही, मला माझ्या मनाला आहे ना, खरं सांगतो, ही गोष्ट माझ्या मनाला म्हणजे बोचत राहणार आहे. मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तुमच्या पाया पडते मी, पण असं नाही. करू नका. मला खूप वाईट वाटलं शांताबाईंनी. मला आहे ना काहीतरी करावं लागेल. मी तुम्हाला दादा म्हणते, हा, त्या नात्याने तरी त्यांना काही बोलू नका. उद्या ते म्हणतील घरातली गोष्ट बाहेर सांगते. दात बी आपले आणि पोट बी आपलेच आहे. चाकले मूड 1.25 लाखाचे दादा, हे कुणाला सांगू नको. बर ठीक आहे, सांगत आहे. पण लय वाईट वाटलंय शांताबाईंनी. नाही व्हायला पाहिजे. काय कलियुग आहे, काय हल्लीचे मुलं आई वडिलांकडे लक्ष देत नाहीत, काही नाही. ते पण त्यांना पण म्हातारं व्हायचं ना एक दिवस. लाजा वाटायला पाहिजे त्यांना. अशी तळतळीतीने मला असे दिसले असते ना. पण आता तुम्ही म्हणता काही म्हणू नका. बर, बसा, मी तुमच्यासाठी चहा. नाही नको, नाही म्हणलं तेवढंच. मला आहे ना रस्त्यावर पाहिलं, म्हणलं शांताबाईंचं काय चाललंय काय नाही. वाईट वाटलं मला. मी आहे ना, मी येतो. वा 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 वा, चांगल्या झोपा काढायचं चाललंय. स्वयंपाक तर काही केलेला दिसत नाहीये. तुला काही कळतं का नाही ग? नाही, स्वयंपाक करून ठेवलंय मी. काय स्वयंपाक करून ठेवला मग झोपती होय, बाकी झाडून घ्यायचं. तेच म्हणते, झाडून बिडून घ्यायचं, ती कपडे वाळलेले काढायचे, घड्या घालायचे. दुसरं काय काम नाहीये का तुम्हाला? लगे बसले निवांत. म्हातारीला काय सांगितलं ना तर म्हातारी अशीच आहे. अगं जरा थकले म्हणून डोळा लागला. लगेच थकल्या? काय काम असतं एवढं? फक्त स्वयंपाक करायला लावला होता, बाकीचं तर आम्ही जायच्या आधीच झालं होतं. लगेच थकवा आला का? आता बाद झाला आराम. आम्ही थकून आलेलो आहे शॉपिंग करून. पटकन जेवायला वाढा. मग काय अक्षय, हा? गोळ्या आणल्या का रे माझ्या? आई ते बघ, हे शॉपिंगच्या राड आहेत ना, तो गोळ्याची विसरलो बघ. यांची हे साडी काढ, ती साडी काढ, सगळं डोक्यात नसतं साड्या. तो गोळ्या द्या, मेडिकल बंद होतं. हा, नाटकी करू नका. अरे गोळ्या संपल्यात म्हणूनच मला थकल्यासारखं होतं, म्हणूनच माझा डोळा लागला होता. मी झोपले नव्हते. गोळ्या संपल्यात नुसतं म्हणून झोप लागली. नुसती कारण पाहिजे, दुसरं काय नको. चावी दे गे. हे रोजची नाटकं झालीत. आता काय करा, मला ती काय बोला तेच का. त्यांनी त्यांना काही बोलतच नाही, शांत तो भरत बोलायचं ना त्या आईना काहीतरी. लहानपणापासून नुसतं खायचं जमत नाही. आता किती वेळ तोंड बघणार आहे आमची? वाड्याला मी तरी थकले बाबा. चल ग, जाऊ दे ग, लई नको बोलू. काय होतं तू बोलले तुझ्या तोंड दिसून येईल. आईच्या हातच्या जेवणाला चवच. अगं आई जरा वाकून झाडकी, सगळं धूळ उडती. अरे कंबर दुखते अरे माझी, म्हणून नाही वाकून जात. अक्षय, हा, काय झालं? तुम्ही कपडे घ्यायला गेले होते ना? गेलतो की शॉपिंगला गेलतो. मला 1-2 ड्रेस घेतले, त्या बारक्याला घेतले, बायकोला घेतल्या 2-3 साड्या, आणि बारक्याच्या बायकोनी घेतल्या 2-3 साड्या. भारी भारीतल्या घेतल्या. 5-5 हजाराचे एक काढल्या. नको म्हणलं तरी घेतात. घ्या म्हणलं का काय? मला एखादी साडी आणलीस का रे? एखादी साडी? आणि तुला काय करायचं त्या साडींचं? तुला कुठं यायचं जायचं असते का? आम्हाला 4 चौकात फिरावं लागतं. तू तर घरीच पडून असते ना. मला आणली का एखादी साडी? घे काम करून. तसं नाही, एखादी साधी वापरायला. साडी वापरायला घरी तर पडून असते ना. एखादी साडी वापरायला घे काम करून. चल उग तुला सांगायला आलं जेवण चांगलं केलं म्हणून त्याचा बी मूड खराब केला तू.
सोड मला. चला बाहेर म्हणलं ना. जा बाहेर. हात दुखतोय लगेच हात दुखलाय तुमचा. हा? एवढस काही केलं तर लगेच हात दुखायला लागला तुमचा. हा? मी म्हणते त्याला सडा बस आणलाच कसं काय तुमच्याकडून. जड होतं मला उचलता आलं. जड होता. बाकीचं खायला कसं लागतं 4 टाइम. जड होता. जीव चालला का तुमचा लगेच. मला उचललं नाही ग, सटकलं हातात ना. सटकला उचलला नाही. अजून काय बहाणे असतील नसतील तेवढं सांगा लगेच. कारण सांगते नुसते कारण सांगते तिचे कारण ऐकून ऐकून कटाळा आले बाबा कारणाचा हिचं. मला तर ना हिचाच वैताग आलेला आहे. ते हाकलून चल नको. खरंच नकोच ही घरात. जा लवकर. कुठं जा बाई? लवकर. जा बाई, चल निघ. जा बसनच जा. चल. निघितलं चल लवकर. निघ. आता पडायची नाटकं करणार, रडायची नाटकं करणार, नाटकं गाव गोळा करणार आता. हा? गावातल्या लोकांना कळलं पाहिजे ना सुना किती त्रास देतात म्हणून. अजिबात आहे ना रडायचं नाही, गाव गोळा करायचं नाही सांगितलंय. हा? अजिबात आवाज नाही पाहिजे तोंडातून. निघित ना. नीट बसल, नीट उठून बस. उठ 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 लवकर. नाव नाव ठेवतात की उठ. गावात रडायचं नाही सांगितलंय ना. गावात लोक रडायचं नाही सांगितलंय ना. गाव गोळा झालं नाही पाहिजे. बंद कर तोंड. काय करायचं ग हिचं मरत सुद्धा नाही. हा? हाकलून जा आणि वापस येऊ नका आणि गावात चर्चा करू नका. अगं काय आव घालत बसली तिला. हा? कर अरे तुरे ते ढकलून हिला हाकलून बाहेर. हा? तुम्हाला नीट सांगते काय गावात चर्चा करायची नाही. डोळे पुसायचे नीट इथून निघायचं कडकडनी कळलं ना. आणि आम्हाला नकोय आम्ही दुसरी कामवाली बाई ठेवू आणि तुम्ही इथं निघा. बस झाले बाईचं लय ऐकून घेतले. अगं पण मी कुठं जाऊ. कुठंही कुठं जा जाणार काही म्हणजे? घेणं देणं नाही. तिकडे ना झोपडी करून राहायचं वावरात कळलं ना. इथं अजिबात आहे ना पाऊल नाही टाकायचं कळलं. दिसलं नाही पाहिजे. मी कुठं जाऊ ग. ग माझ्या नवऱ्याची आठवण येते त्याच्यात. ते ना रडणं धडणं ना बंद करा तुम्ही पहिलं कळलं ना. पण मी जर जाऊ कुणी जर कुठं? आलं ना विचारायला तुम्हाला सांगितलं ना एकदाच त्या शेतात आहे ना झोपडी बांधायची आणि तिथं राहायचं. राहायचं. आमच्याकडे ना मोठमोठी लोक येतात. परत तुमचा हा भिकड अवतार घेऊन आहे ना अजिबात तिथं पाय नाही ठेवायचा. राहायचं तर कळत नाही व्यवस्थित कधी सुद्धा. अगं काय बोलत बसली राजश्री. ढकलीला चल. सांगितलंय तिकडं झोपडी करून राहायचं नीट. परत तोंड दाखवायला येऊ नको इथं. असं बोलू नको गावात चर्चा होईन आपली. चल गेली कटकट मग काय एकदाची. ते उद्या त्याच्यात? आता राहील कशी पण. चल चल. शांत अक्का, शांत अक्का कुठे गेल्यात गड्या. शांत अक्का, हे तुम्ही मला आवाज दिला होता पलीकडून. तर आता इकडून असं बिंगून या लागलं बघा. ते खोपी करत होते राहायला, पाचड टाकत होते त्याच्यावर. बाई तुमचे दिवस असे बघून मला लई टेन्शन यायला लागले. बरं हे घ्या पातीला आणलंय चाळण पक्कडन ते. आणि हे कप काय झालंय काचेचे कप नव्हते पहिले, जुने कप फुटलेत ना. मग बाजारात गेले ना मी तुम्हाला चांगले कप आणून देईन. आणि ते कढईन ते पण आहे, पण वर बांधून ठेवलंय मालकांनी. ते संध्याकाळी आले का मग त्यांच्याकडून काढून घेईन. कारण तुम्हाला माहिती नवा बांगल्याचं काम झालंय आपलं. तर मग मी सगळं नवं नवं आणलंय. जुनं आहे घरामध्ये ते सगळं तुम्हाला देईन. तुमचं लय उपकार झालं बघा ताई. शांत अक्का याच्यात काय उपकार आले हो. अहो पोटच्या पोरांनी मला घराच्या बाहेर आकलून दिलं. अहो तुम्ही तर परके पण धावून आलात. शांत अक्का तुमचं बघूनच मला टेन्शन यायला लागलंय बाई. तुम्हाला 2-2 पोरं असून नीट सांभाळीना. मला तर एकच आहे हो, माझं कसं होईन. हा नाही पण माझं नशीबच फुटकय. नवरा पण लवकर सोडून गेला. अहो कसं कसं मी या पोरांना लहानाचं मोठं केलंय, शिक्षण केलंय. शांत अक्का मला तर एकच किडा आहे. आणि माझ्या पोराचं लग्न जर झालं आणि ते असं बायकोचा बैल झाला तर काय करायचं बाई. तुम्ही ना येड्याच राहिल्यात. तुम्ही पैसा पाणी पाळून नाही राहिल्या. सगळं त्यांचेच हवाली करीत राहिल्या, सगळं त्यांचेच हवाली करीत राहिल्या. मी तसं नाही करणार बाई. मी काय लवकर त्यांच्या हवाली काही करणार नाही. पैसा पाणी त्यांच्या हातात देणार नाही लवकर. शांत अक्का तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे इतक्या लवकर त्यांच्या हातात. अगं म्हणलं आता करते झाले, लग्न झाले, करण आपोआप सगळं. हे अर्धा एकर होतं म्हणून तर मला खाता तरी येईन आता. चुलबिल मांडली तुम्ही शांत अक्का. आणि हो का काही लागलं बिगलं ना मला मागत जा. आता ती काडीशपिटीचं आहे ना बॉक्सच आणून देईन आता तुम्हाला मी. हां हे तुमचं असं बघून ना मला खरंच लय वाईट वाटायला लागलंय. वैशील ताई तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी. हां आणि मला माहिती आहे याच्या पुढं पण तुम्ही मला मदत करा. शांत अक्का तुम्ही काही मागावं अर्ध्या रातचं मागा मी द्यायला तयार आहे तुम्हाला. ऐका ना वैशील ताई,
मी आयुष्यभर कष्ट केलो, कुणाच्या मिंदेत राहिले नाही, पण आता म्हातारपणात मला हे पाप करायला लावू नका. मला तुमच्या घरी काम सांगा, मी ना तुमचं काय बी काम करण. शांता अक्का, माझी इथं हाय बाय खुरपायचं काम करतान का तुम्ही? अगं काय बी काम करण, तू म्हणाल ते काम करण, घरातलं बी करण, रानातलं बी करण. बरं उद्यापासून याच मग तुम्ही. हा, चालतंय. आणि काही जे रेग्युलर जे बायांना रोज असेल ते तुम्हाला पण देऊन टाकेन. आणि बरं आता काही लागलं तर मग मला मागा, आणि तशी मी गावात चालले तुमच्यासाठी कप घेऊन येते संध्याकाळी. बरं लय काम शांता अक्का, मला जाते मी, आणि तुम्हाला आणते मी गावातून काय लागन ते. वैशिताई, हा मी काय म्हणते, काय? मी तुमच्या घरी कामाला येणारच आहे, हा तर तुम्ही कशाला आणता? 500-500 रुपये असेल तर मला द्या उधार, कामात फिरून घ्या, मीच आणते. बरं तुम्हाला वाटतंयच ना तसं. मी गावात चालले होते जरा, धरा हे पैसे 500 रुपये राहू द्या तुमच्याजवळ, आणि काही लागले तर मागत जा. हा जाते मी, मला काम आहे. देवासारख्या धावून आल्या वैशालीताई. आता उद्यापासून त्यांच्या रानात कामाला जाईन, मग काहीच अडचण व्हायची नाही. पैसे बी दिलेत त्यांनी, थोड्या वेळाने ऊन उतरलं की बाजारात जाईन आणि सामान पण घेऊन येईन. नवऱ्याच्या घरी म्हशी होत्या, आणि आज काय दिवस आहे. म्हातारपणामध्ये नवीन संसार थाटायची पाळी आणली पोरांनी माझ्यावर. पावसाचं वातावरण झालंय जरा. हा, शांताबाईनी दिसती. शांताबाईनी, मी ओळखले तुम्हाला, का म्हणून तोंड लपवताय? उघडा बरं. हा हो, मला एक म्हणायचं, कुठं चालल्यात तुम्ही? हा, हे टोपलं गबेलन खुरपण, हा रानात चालले कामाला. कामाला म्हणजे? मला नाही समजलं. पोरांनी हाकलून दिले मला घराच्या बाहेर. हा, हाकलून दिलं पोरांनी? मी तुम्हाला म्हणलो होतो त्यांच्याकडे मला बघू द्या, शेवटी काय वेळ आली तुमच्यावर. हा, ऐकलं नाही तुम्ही, आणि मग आता कुठं राहता? अर्धा एकर माझ्या नावावर आहे ना, हा, तिथंच खोपी करून राहते. त्यांना असं ठेसलं असताना धरून नालायकांना. हा, असे किडे नाही जन्माला आलेले बरे. हा, काय तुमच्यावर दिवस आणले, तुम्ही मला काही म्हणून नाही दिलं, ही वेळ नसते आली तुमच्यावर. काय अवघड परिस्थिती आहे बा. आणि आता कुठं चालले तुम्ही? वैशूताईच्या रानात चालले कामाला. त्यांच्या इकडे कामाला चालले? बर. आणि तुम्ही आपले सेपरेट करून खायला लागले का? जाऊ दे. हर, माझ्या डोक्यात एक आयडिया आली यांना धडा शिकवायला. तुम्ही ऐकता का माझं? काय करायचं? तुम्हाला फक्त माझं ऐकावं लागेल. हां, ऐक. मी काय म्हणतो, आपला ते राजाभाऊ आहेत बरं का, आपल्या गावातले, तो एवढा मोठा माणूस आहे बरं का, जो 13 एकर शेती आहे, सगळं म्हणजे गाड्या घोड्या सगळं काही आहे. आणि त्यांची मंडळी आहे ना आजारपणात वारलेली, तिला झाले 8-9 वर्ष. आणि ते मला म्हटले होते, बघा जर गरीब जर असेल तर मला म्हातारपणाला काठी होईन बरं का. आणि माझ्या डोक्यात असं आहे, बरं झालं माझ्या डोक्यात हा विचार होताच त्यांच्याविषयी, ते मला बरेच वेळा म्हटलेले आहेत. मग मला असं वाटतं, जर तसं केलं तर तुम्हाला पण म्हातारपणाला आधार होईल आणि त्यांनाही म्हातारपणाला आधार होईल. तुम्ही टोपलं ते आहे ना, जाऊ द्या. तुम्हाला काय म्हणायचंय भाऊ? काही नाही, त्यांच्यावर लग्न लावून देतो, म्हातारपणाला आधार होईल. तुम्हाला कोण आहे आधाराला म्हातारपणी? अहो, असं काय म्हणता तुम्ही? बरोबर यांचे बोलतोय. मित्र आहे ना, असं बोलता. आता तीही वारले, त्यांची मंडळी वारलेली आहे. मी चुकीचं काय करतोय? चुकीचं काहीच नाही करत मी. मागे एका जोडप्याचं असंच लग्न लावून दिलं, सुखाचा संसार, म्हातारपणी दुखाय खोपाय जर लागलं तर कोण आहे तुम्हाला? पण लोक काय म्हणतील या लोक काय म्हणतील? खड्ड्यात गेले लोक. तुमचं काय? लोक खायला आणून नाही देणार. लोक आजारपणात, म्हणजे तुम्ही जरा आजारी पडल्या तर किडे तर नाहीच यायचे, सोना तर नाहीच यायच्या. तुम्हाला दवाखान्यात कोण नाही, तुमचं बघेल कोण? आणि त्याही व्यक्तीचं असं आहे, त्याला पण कोण बघेल? मला सांगा बरं, त्या राजाभाऊला त्यालाही कोणीच नाही. संपत्ती मशे,
पण पैसे काही कामाला येणार नाही. कोणीतरी पाहिजे ना जीवाला आधार. काय मी म्हणतोय तसंच करा तुम्ही. जाऊ द्या राहू द्या तुम्ही माझ्याबरोबर, किंवा मी एक काम करा, मी त्यांच्याकडे जातो, त्यांना घेऊन येतो. हा ही इथं बांधकाम चालू आहे ना, इथं घेऊन येतो. हा आणि मी सांगतोय तसं, कोणाला काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही, तेवढं काम करायचं. थोडा विचार करायला अजिबात विचार नाही काय. मी आहे ना, तुमचे मालक माझे मित्र होते की नाही, होते की नाही मला सांगा. मग माझं कर्तव्य आहे, मला तुमचे हालदेख होत नाही. मी त्या दिवशी पाहिलं, आलो होतो, तुम्ही धुणं धुत होते, मला खूप वाईट वाटलंय तुमच्याविषयी. माझ्या मनाला आहे ना सारखं बोचतंय ती म्हणजे ही गोष्ट. तुम्ही एक काम करा, तुमचे मालक माझे मित्र होते, ते माझं ऐकायचे, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. ठीक हा. आहे, मी म्हणताल तसं. हां तुमचे मालक माझं ऐकायचे, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. हां एक काम करा, कामाला नका जाऊ, मी तुम्हाला आवाज देईन. हां तुम्ही इकडे या. हां त्यांना घेऊन येतो मी. हां चालेल, जा बरं माघारी. हां मी जातो लगेच त्यांच्याकडं. हां अगो बाई 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 बाई, हा चांगलाच संसार थाटलाय. हा ना, सामान बिमान. हा बघा कसं यार, चूल मांडलीये. हा चालेल, चांगलं तिकडे करून ठेवलं हा? एक मिनिट बर का, एक मिनिट. काय कर हे बघा, छान बिन तसंच छान, ठेवलाय चहा छान. कपात. हा, जादा झालंय तिला, जादा झालंय ना, सेपरेट खाते ना, जादा होते. मग होणारच ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, कसं कराय ना, कसं का जागा ना. हो काय घेऊन देणार आपल्याला तर. आपल्याला काही गेली ना देणं. घराच्या बाहेर एकदाची, मग काय, एकदाच बघितलं बरं झालं. हाय ना कुठं तरी. पण इथून कुठं गेली? अरे गेले असेल लोकां पैसे आपल्या काड्या करायला, काय काम आहे तिला दुसरे. हा आता कसं आहे, काही काम नाही. एकट्या माणसाचं काय करायचं, केलं तर केलं, नाही तर आपलं इकडं तिकडं जायचं, गोड गोड बोलायचं. काही नाही, सुनांना नाव ठेव, लेकांना नाव ठेव. हा गेली असेल गाव कोळपायला. त्या तेवढं काम लय जमतं माहिती का, दुसरं काही नको. हा बरोबर आहे तुमचं. पण मी काय म्हणतो, आपण ते 3 बाया लावले, ते काम करतात ना. हो करतात ना. मग चांगलं करतात. दोन्याला एक, भांड्याला एक, स्वयंपाकाला एक. करतात म्हणजे करून घेते मी, म्हणजे ही पण, आम्ही दोघी पण. आई सारखी कटकट नाही ना त्यांची, अजिबात नाही. सांगावं नाही लागत ना अजिबात. हा हा अजिबात नाही, न सांगता सगळे काम. मी म्हणतो 2 पैसे गेल्याला शिन नाही, हा डोक्याला ताण नाही मी तेच तुम्हाला म्हणणार होते, पैसे मोजतोय आपण, काम करूनच घेणार ना. जाऊ दे. मजबूत बांधले, वर उडवून नाही जावं फक्त. अहो नाही उडणार, केवढं तुम्हाला मजबूत बांधलंय. नाही, तुम्हाला काळजी आहे का? देता का बांधकाम करून? मग कशाला, तसंच म्हणले मी. मला नाही तर देता द्या बांधकाम करून. एखादं घर बांधून, बरं जा, विटा लगेच- सिमेंटचं. लगेच रस्ते चल. चला. तर पण लय गडबडीने बोलावलं मला. आता माझं नाही काम, बरं. तुमचंच आहे. असं हा काय झालंय माहितीये का, हा. की तुम्ही मला खूप वेळा म्हणले, तुमची हा. मंडळी 7-8 वर्षापूर्वी हा, हा, हा. वाढली, हातात आणि बघा बुवा हा कसं काय ना, मला म्हातारपणाला आधार होईल. हात चला बा, तेवढेच तुकड्याची पंचायत आहे आपली आज. बरोबर आहे. आणि म्हातारपणे हातपाय हा. गुडघे थकले तर कोण आणि करून उद्या देईल? चला ती बी खाईन, आपण बी खाणार आहे. बरोबर, संपत्ती तेवढेच तर म्हशी तुमच्या उतारलाय आपल्या, आता तुम्हाला काय माहित नाही माझं. जाळता जाळायचं नाही. आणि मग काय करायचं हो याला. बरोबर आहे. मग जर आपल्या पोटालाच नाही. मग आता ऐका, हा. मी तुम्हालाही निरूप दिला, आणि आपली जी शांता वहिनी आपल्या गावातली, हा. तिच्या पोरांनी तिला दिला हाकलून. पोरांनी पोरांनी काय कष्ट करून हो, तिचा नवरा आहे ना वारला, हा हा आणि हा. ह्या पोरांनी तिच्याकडून काम ही ते सुना जीव लावित नव्हते, ह्यांनी जाता येता बघायचो हाकलून दिलं हो. घरातून बाहेर लोकांची खुरपाई कामाला चालली होती, मी तिला सांगितलं काय, तिच्या बुद्धीला ती म्हणली मला नाही पटत, लोक काय म्हणतील. हा, 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 लोक तिकडे जाऊ, काय आपण- लोक काय म्हणतील, लोक तुला खायला आणून नाही देणार. नाही देणार, हा? नाही देणार. गुडघे हातपाय तुकले दवाखान्यात नाही नेणार. उद्याचं काय. लोक काय म्हणतील, लोक याच्यातच सगळं होतंय. लोक बरोबर. काय म्हणतील लोक. अहो लोकांचं म्हणण्यापेक्षा सरपंच स्वतः पोटची सांभाळण्यात तुम्हाला ती म्हणाय ना, गाढवार चालून देत नाही, घोड्यावर बसून देत नाही. साहजिक आहे, समाज आहे ह्यो. हा? कोण काय बोलन याचा पत्या नाही. काय बोलू द्या ना, आणि काय होईल ते होईल. मला एक सांगा, समाजावर जर जगायचं जर म्हणलं ना, हा. तर जगणं होणार नाही हो. नाही, जगणं होणार नाही. आता तिलाही म्हातारपणाला आधाराची गरज हा आहे. हा हा बरं का राजा, हा बरोबर आहे. तुम्हाला गरज आहे. हा, नाही गरज मला बी आता मी मग तिला तयार केलंय. बर हा, ते आवाज दिलाय. असं हा? असं हा, कारण तिचे मालक माझं ऐकायचे सगळं काही. हा 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 ती माझ्या शब्दाच्या पुढं नाही. हा, बरोबर आहे. तुमचं लग्न राहून देतो बरं का. चालेल सरपंच, मी तुमच्या आणि शब्दाच्या पण पुढे जीव लावायचं बरं का राजा भाऊ. आता मला एक सांगा, आता माय काय सासरवास करायचे दिवस आहेत काही नाही नाही, आज करणार नाही. करू शकत नाही मला काय. बरं मला कोणी घरात नाही नाही नाही. काय येईन त्यांच्या म्हणाव. हा, त्यांच्या म्हणून आले आले आले. आलेत. हा, आले. बरं झालं सरपंच, लय उपकार होते बरं काही जर घडून आणलं नाही तुम्ही. रे, अहो याच्यासारखं पुण्याचं काम नाही हो.
कसं होतं का एक तुम्ही पुण्य आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही काही गोष्टीत पडतात. नाही ते आहे, मी आपले धार्मिक कार्य करत नाही, राहतो, बरं आहे, अहो. सामाजिक काम करत कोणाचं राहतो. तरी तुमच्या हातून आहे. चांगलं होतंय ना. बरं. आलेच का? शांता वहिनी हे राजाभाऊ आपल्या गावातले तुम्हाला माहितीच आहेत, गावातले म्हटल्याच्या नंतर माहिती माहिती आहेत ना. हा त्यांची मंडळी वारलेली 7-8 वर्षापूर्वी. तुमचे मालक वारलेत. म्हातारपणाला एक आधार काठी असावी. बरोबर. हं? कुणी ते म्हणाय कुणी कुणाचे नसे जगती संकट समयी सोडून जाती बाळपणाचा मित्र परंतु वेळी यावेळी म्हणे कोण तू. तसंच आहे मुलं सुना अहो. आणि काही कोणी कोणाचं काय नाही. होतं, सगळं आपण आपल्याला आधाराची गरज आहे, यांना बरोबर. पण तुम्हाला पण. उद्या तुम्ही आजारी पडलं तुम्हाला कोणी दवाखान्यात ते आजारी पडलं तर तुम्ही त्यांच्याकडे बघणार. मी तुमचं लग्न जाऊन लावून देणार आहे बरं का. हा मंदिरात जाऊ चालेल, लावून देतो, माळ घालू बरं, पहिले बरं, झाले बरं. तुमचे बरं हा, हा, का. हा. आणि हा आणि लगेच सुखाने संसार अजून कमी काहीच नाही इथं. हा अहो, कमी तुम्हाला लागन तेवढं फक्त धुणं करून भांड्याला- खायचंय हो. धुणं त्याला भांड्याला बाई ठेवू आपण एखादी. हा बाया काय ठेवा. अडचण? हा. हा, त्यांना अजिबात तकलीफ झाली नाही काहीच नाही, पाहिजे. काहीच नका करू दे सरपंच. आणि चला बरं माझं म्हणणं ऐकायचं ठरलं नाही बरोबर आहे. हा अजिबात कुठला लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. हा बरोबर आहे ना. अहो, लोकांचा विषय असा जर घेतला ना तर हा. लोक जगू न देत नाही मरू न देत नाही. नाही नाही लोक नावं ठेवायलाच येतो. अहो, साहजिकच आहे. मग आपण काय लोकांचा विचार काय स्वतःचा विचार करा. स्वतःचा विचार करायचा काय म्हणतील ते म्हणतील. आणि माझ्याकडून कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. नाही नाही मी आहे. स्वतः सरपंच येतं हा मी आहे. आणि मी एकही शब्दाने त्यांच्या पुढे नाही. नाही माझ्या शब्दाच्या पुढे नाही. हा चला असेच जाऊ बरं चला, का. हा. कपडे रत्ते घेऊ बर बर बर. आपली माळ घालू. अहो, जाऊ. काय हाय हा. याच्या वाटलं त्यांना घ्या, मला काय गरज जावं नाही. लागेल. असं हा, ते- तुम्हाला बर 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 चल. तुमच्याकडे काय कमी मला काय नाही हो. हा एवढं लय वेळा म्हटलं तुम्ही म्हणून नाही, माझ्या नाही, लक्षात आलं अहो, अचानक. सरपंच. चल शांत होईल चला चल. चल. अरे कर ना काहीतरी का नुसतं तोंड बघतो काय. बरे काय दिवस आलेत पार आपल्यावर. हा काय तर पार बंगला बिंगला सगळं विकावं लागलंय. आता ते अर्धा एकर राहिलंय. म्हातारी तर काही द्यायची नाही. ते कशी दिली म्हातारी म्हातारीने खरेदीने घेतलेली ती कशी देईन. हा घेतलं का आईच आहे ना तुमची सांगा त्यांना द्यायला. आहे ते तुमची त्यावेळेस नाही कळलं देतो बायको डोक्यावर. काय वहिनी काही जमणार नाही का मीच करू का. ते तिकडे ए टाका बाई, ते. मी पण करतेच आहे. मी पण करायच लागले ना मी थोडी बसली तेव्हा. जाणं टाकून ये. उचल काय खाली ठेवतीये. जा टाकून ये. कामाला लावली ना मला तुम्ही लोकांनी. तुझ्या बायकोला पण सांगणार आहे काम. गपरे काम कर. भाऊजी सांगते नका वासा वासा बोलू. आता करतेच आहे ना मी पण. खान मग हा खान मग ते अख्खं 1700 रुपयाला उक्त घेतलं आपण. 1700 रुपयाला. ते म्हणजे 1700च ना. हा हा 1700 रुपयाला उक्त घेतलंय. हा. सगळं करायचं नाही तर काही खायला भेटायचं नाही माहितीये का. 1 फूट भर भरायचं आपल्याला किती. 1 फूट. हा. हा दर्ग भरतोय वहिनीला. दाखव बजून देतो तुम्हाला. मी काय म्हणतो मला तर वैताग आला बाई आता. 3000ला घेतले पण यांना कमी सांगितले तर काय करते. ए बर ना तू. ए, काय ऐकत बसले भाऊजी तुम्ही. मग काय होय हा मी काय म्हणतोय हा तर मित्रांनी बरं झालं ते रूम तरी भाड्याने दिले. मग काय तर. म्हणलं जवळचं असेल तरी त्यांनी भाडे घेतले. दोघांचे 2 रूम आहे. 3,000 रुपये भाडं. अहो 2000 आहे ना भाडं. 3,000 आहे बाई 3 भाडं आहे एका काय? रूमला. तुला कळतं कसं नाही. त्या व्यवहाराच्या गोष्टी कळतात का नाही तुला. कळतात ना. 3000 आहे. हा मला वाटलं 2000 आहे. बरं मी काय म्हणतो पण मी काय म्हणते आता याच्या 1700च भेटणार आहेत. हा. हा आणि भाडं 3000 आहे. मग कसं करायचं. मी काय म्हणतो हा तो आई बापाला माग ना पैसे थोडेफार. हा आले माझ्या आई बापावर. त्यांनी काही कमी केलेलं आहे का. हा तू पण माग ना. हा ना मागते ना मला कामच तेवढं आहे ना. आता कशाला पैसे माझ्या आईकडनंच घेतले ना मी. तुझ्या घरची कधी कामाला येते बाकीचं मग. करू शकत नाही काही लोक. हा लगेच आले हे लोक करू शकत नाही का. माझ्या मारताना बरं सगळे संघ होते. माझ्या मारताना लगेच हे लोक आणि ते लोक घेतलं का वाटून. आणलेत ना माझ्या आईकडनं. आता घरचं भाडं द्यायला लावा ना त्यांना. कोणाला त्यांना. आपण एकत्रच रूम घेतल्यात फक्त रूम वेगवेगळे आहेत. मी ते सांगायला लागले ना मग राशन मी भागवले तर तुम्ही बाकीचं करा ना. पण मी काय बोलतो ऐक मी ना ज्यांच्याकडून म्हटलं की उगतो ते म्हणणं 1700 घेतलंय पण 3000ला घेतलंय. हा ना ते असंच करतात. खोटं बोलू राहिले. त्यांना सवयच आहे. त्यांना सवयच आहे खोटं बोलण्याची. भाडं पण कमी जास्त सांगू राहिले आपल्याला. ओ भाऊजी काही पण बोलू हा. नका आणि काही पण तिला सांगू नका. ऐक म्हणजे ना. अजून ती माझ्या बरोबर भांडायला. ते सांगा काय चुकीचं नाही सांगायला कळलं ना.
3,000 भाडं आहे, जा जाऊन विचार. 3,000 अरे ग बसा 3,000चं घेतलंय तुम्ही. ग बसा काय गं बस? 2 असू दे ते 3 असू तुम्हाला काय करायचंय हे असं होतं मग काय हो? अरे मग एक गोष्ट लक्षातच नाही आली काय? कवरे मर कष्ट करायचे संध्याकाळी हातपाय दुखत येत मग कर लय दुखतंय बघा भाऊजी, काय आहे ना, करा दुखतेत बरं, ना. वैताग आला बघ. मग मी सांगतो तसं करावं लागेल माझ्या डोक्यात एक आयडिया आली काय हो? आता तुम्हाला तर माहितच आहे हा आमच्या आईने दुसरं लग्न केलं हा. हं? आता लय चांगलं चालू आहे तिचं मग अशी माहिती ना टमटमीत- आले की आपल्या कानावर. मग बघितलं त्या दिवशी मी. टामटुमीत राहती सोनं नाणं काय आणि ते राजे भाऊ आहे ना लय कोट्या दिशी हा. मग आपण काय करू माहिती का हम्म. आपलं गेलेलं घर गेलेली गाडी सगळं मागेन तिथं जाऊ थोडेसे दया माया करू आईला पाया बिया पडू तुम्ही लागू तर करत नाही रडायचं मुळ रडायचं पार पडायचं आणि कसं आहे आम्ही काही पोटचे गोळे आहेत ना आईला माया येईनच आणि कसं आहे आता तो बाप पण झालाय तुमचा, मग त्याला पण थोडस जरा. हा तर काय बापाचे आमचा हा हा. घेऊ समजून कोटे देशी मग काय आपल्याला थोडंफार दिले काय कमी होणार आहे का मग रडलेलं परवडलं दोन. हा. तू काय जास्त बोलू चालतंय. नको. नाही बाबा बोलत. अगं त्याचं कसं आहे त्याच्याकडे एवढी संपत्ती आणि मला सांग समुद्रातून 4 बादल्या काढल्याने समुद्र कमी होणार आहे का नाही. हा नाही ना. मग चला की जाऊ हा चला. लय वैताग अय, आला आम्हाला. संग घरचे ते हा ते घ्या आणि बघूया नंतर हे जाऊ द्या, हे टाकते इथं. घे चला. असं जाऊ हाय असं. हाय असं जाऊ म्हणजे किवी आई, राहिला तिथं आता आहे ना अजिबात काही हे नको करू, नाही, मी काही तर बोलायचंच नाही. मी तर लय हा. रडणार. तो तोंड थोडं कधी भावानी कर. हा हा. झालंच आता काम करू करू झालं का? गरीब झाली का इथं सुरुवात? चला. अरे ही काय करते का नाही वय रे काय चाललंय घरात पाणी अरे बस ना ये अरे घरात बाय आहे कामाला तुला एवढी तक्त करायची गरज नाही राहिली आता नुसतं काम करून घ्यायचंय बाकीचं डोकंच चालवायचं नाही बरं इथून मागे दिवस काढलेत ना मग आता काय गरज राहिली का काहीच गरज नाही राहिली राणीवाणी बसून राहायचं फक्त काम सांगत राहायचं बाकीचं काहीच नाही करायचं काम आहे ना कुठलंच करायचं नाही आणि ना सांगितल्याप्रमाणेच हे करा, कळलं ना? अजिबात. दाखव ना गरीब तू. रे कोण काम करा आलेत रे बरे 2-4 आलेत तिथं बघ तरी कोण येत अक्षय किती इथं अजून तू बस खाली तू नको काळजी करू यांना काम देतो मी तुला टेन्शन घ्यायची गरज नाही तू खाली बस अहो पण हे हे काय अरे ती कामासाठीच आल्यात ना येऊ दे ना आले तर अरे ती काम माग आल्यात ना येऊ दे ना आले तर आपल्याकडे मसलंय काम आहे तू बस एवढं टेन्शन घेऊ नको त्यांना गोठ्यात काम देतो बस बस अरे नको अहो, टेन्शन पण घेऊ. हे- बस तू मी सांगतो तेवढंच कर तुला काय करायचंय अहो तुम्हाला माहितीये का कोण आहे ते? कोण आहेत ते कोण रे तुम्ही ही माझी 2 मुलं सून आहेत. काय बोलती तू अरे मुलं इथं तुझे अरे तुझी अवस्था काय होती मुलं तुझे कसे होते आणि ही मुलासारखी आहेत का तुझे सांगू का तुला उठ ज्या वेळेस तुला घराच्या बाहेर काढलं त्याच वेळेस ती मुलं मेल्यात आणि तू म्हणते माझी मुलं कसली मुलं आई आई चुकलं हो आमचं, माफ करा. लय आती केलं का आम्ही तुला सांगतो राहायला घर नाही राहिलं काय घरदार विकलं खायला भाकर पण नाही आम्हाला, लय अवस्था आमची बेकार झाली. गाडी ती विकली आई कर्ज झालतं गाई हे आई अरे तुम्हाला थोडे बी लाजा नाही राहिले हा एक आई अरे जेलमध्ये दिला होता रे तिने त्यावेळेस आना वाचून मारित होती लक्षात येते हा तिने काय तुमच्यासाठी कमी केलं होतं रे काय कमी केलं होतं तिने लहानाचे मोठे केले होते ना अरे तुमच्या गळ्यांनी चैनीन ह्यांचा काय रुबाब हा आणि ह्या बिचाऱ्याला मोल मजुरी करून खात होती हा ज्या वेळेस तिच्या टाइम होता त्यावेळेस कुठे होते तुम्ही चुकलं आमच्याकडनं, माफ करा. आणि एक लक्षात ठेवा दिवस बसून राहत नाही कुत्रे सुद्धा दिवस बदलतात एक रस्त्याने कुत्र फिरत असतं ना ती सुद्धा एका करोडपतीच्या घरात जात एक लक्षात धरा अरे तुम्हाला काय वाटलं होतं तुमच्याकडे लय आले बांगलान गाड्यान अरे बायकांना घेऊन फिरत होता रे ज्या आईने जेलमध्ये दिलता तिचा विचार सुद्धा करीत नव्हता आणि आता आई म्हणाय थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला आणि इकडे यायचं काय कारण होतं तुमचं चुकलं आमचं, आमच्याकडे राहायला घर पण नाही आहो. आई ऐका ना, अरे भाकर पण नाही आम्हाला. आई माफ कर. खरंच चुकलं. चुकलं आमचं. मला एक म्हणायचं आई तुमची होती
ह्यांची नव्हती. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, अरे हा टाइम जर तुमच्या आईवर आला असता तर काय केलं असतं रे तुम्ही? तुम्हाला बी थोड्याशा लाजा नाही वाटल्या काही की बाबा पोरं गलत झाली, पण तुम्ही म्हणाय पाहिजे होतं आई नकाच घर सोडू. अरे तुम्ही बाहेर लुटून काढित होत्या रे. आई चुकलं हो, खरंच चुकलं. त्यावेळेस आहे ना खरंच डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. पण आता आमच्यावर असे दिवस आलेत की खायला तुकडा सुद्धा नाही एक टायमाचा. खरंच माफ करा आई. कसा राहील रे? नाही राहणार. कर नाही. पूर्ण ओळखही सरलेली रे तुम्ही. आईला जे विसरतो ना याच्यापेक्षा बी वेकार टाइम येईल. आज खायला नाही भेटत, काही टायमाला ही बी कशी पाडी येईल तुमच्या. पश्चाताप झालाय आम्हाला सगळ्या गोष्टींचा. लय हाल चालू आहेत आमचे. काय होतं, माझ्याकडे बोलाय शब्द नाही राहिले तुम्हाला. ज्या पोरांना आई म्हणायची लाज वाटत असेल ना, त्या पोरांनी ना जगू सुद्धा नाही या दुनियामध्ये. तुमचा बंगला, गाडी कुठे हे आम्हाला माहित नाही का रे? तुला माहिती आहे ना? अरे सरपंचाची ना आम्ही त्या रामभाऊला तुझ्या बंगला घ्यायला लावलाय. ते स्वतः त्यांनी नाही घेतलेलं, त्यो पैसे आमचे, पैसे मी दिलेले. गाडी सरपंचाला ज्यावेळी शिकली ना सरपंचानं, आम्ही गेलो ती गाडी सोडून आणली. माग गोठ्यात ये. एक लक्षात घ्या, एक आई असती, आईचं प्रेम किती असतं ना ही तुम्हाला लगेच नाही कळणार. विषय असा आहे बाबा हो, फक्त जन्मात येऊन आई इतकं श्रेष्ठ कोणी नाही. अरे त्या सरपंचाचे ना लय मोठे उपकार आहेत, माझ्या बी, यांच्या बी, तुमच्या बी. इथं तो ती सुद्धा आल्या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. राजा भाऊ, सरपंच लय साथ दिली हो तुम्ही. अरे हे बघा ना, कस काय नाही आता कसं काय राहिलंच काय हो यांच्याकडे? असं काहीच नाही राहिलं. बिकाय झाली. बेकारी म्हणजे बंगला. आता काय झालंय, बंगला गेला, गाडी गेली. काल तिकडे ते मुरमुस्तीत होते ना, मी हा. तुम्हाला फोन करून नाही सांगितलं हा, का? तुम्ही तर काल म्हणले ना. काम करीत आहे तिथं. अरे हा. एक पोरा लक्षात घ्या, यांचे उपकार यांना विचारा. काय 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 केलंय सरपंच सांगा. अरे ते बंगला आहे ना, ज्यावेळेस विकार काढला तर मी यांना सांगितलं ते रामभाऊनी त्यांच्या नावावर कोण दिला, पैसे यांचे, राजाभाऊंचे. ती गाडी उडून गेली, मग आम्ही दोघं गेलो, ती गाडी सोडून आणली, ती माझ्या गोठ्यात लावली. काय आता एक काम करा राजभाऊ, आतापर्यंत तुम्ही सगळं ऐकलंय. अहो तुमच्या शब्दाचं पुढं नाही मी. शांताबाईनी तो बंगला आहे ना, पैसे तुमचे आहेत बरं का राजाभाऊ. हा. तो जो बंगला आहे ना, तो आता काय पैसे तुमचेच आहेत. पैसे आपलेच आहेत ना, आता तुम्हाला माहिती एक काम करा, जाऊ द्या. आता ते आपण म्हणतो ना, कोणी जर तुम्हाला आता ते क्षमा मागायला आले असतील हा, ना, मग ते परत दिसतंय दुसरं ते. काय हो? हा, दुसरं काय तर आता कसं आहे माहितीये का, पूर्वीपासून देवादिकापासून चालत आलेलं आहे की कोणी जर म्हणजे माफी मागायला त्याला माफ केलं माफ पाहिजे. केलं पाहिजे आपलं केलं कार्य. पाहिजे, बरोबर आहे. नाही तर मग आपलं काय हा, नाही ना, मग आपण माणसं आहोत ना. हा. मग काय करायचं माहितीये का, तो बंगला त्यांच्या रामभाऊच्या नावावर काढून बरं का, हा, तुमच्या मंडळीच्या नावावर करून द्या. चालतंय तुम्ही म्हणता हा? तसं. राहायला देऊन टाका त्यांना, देऊन राहायला देऊन टाका. अहो तुमच्या शब्दाला मी किंमत आहे सरपंच. आणि ती गाडी आहे ना, हा. तर ती गाडी ती फायनान्स कडून आपण पैसे भरले, हा, पैसे दिलेले आहेत हा, त्यांचे. पैसे दिलेले हा. आहेत. त्यांच्या नावावर करून द्यायची. काय बरोबर. अडचण आहे रे सरपंच? हा, नील मी- केलेली आहे. नील केलेली हा, आहे. बरोबर आहे. आता राहिला विषय हा बंगल्याचं हा नाही बंगल्यात ज्यावेळी देऊन टाकतो त्यांना काय करायचं मला बरं? हा जाऊ ठीक. आता नावावर त्यांच्या रामभाऊच्या नावावर त्यांच्या नावावर करून देऊ तिच्या आपण. नावावर बंगला राहील, फक्त राहायला राहतील. आणि गाडी पण त्यांच्या नावावर राहील. हा. हा वगैरे ही अरे बांगल्याची हवी. नालायकांनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अक्कल आहे का तुम्हाला? हा हा आणि यांना घरात पण चहा पण नको. अहो इथं चहाचा विशेष नाही. दिलं का दोन्ही चहा जरा रे दिलं का? गाडीची बी हा देऊन टाक गाडी. गाडी मग गोठ्यात लावली. गोठ्यात लावलेली आहे, घेऊन जा. आणि आता जसा श्रीमंतीचा गर्व चढला होता तुम्हाला, आता आहे ना श्रीमंत होऊन दाखवा हा तुमच्या कष्टाने. तुमच्या कष्टाने. हा आणि सुटा निघत खोरं गामेलं नालायक सारे असे नाही जन्माला आलेले बरे. चला चला चल चल जा पण आता सुखानी राहा. हा, कमवून सुखाने दाखवा राहा. जरा. हा, जसं कमवा. गेलंय ना असं परत कमवून दाखवा. कष्टाने कमव जरा. निघा चला निघा. काही नको जाय. लय वाईट वाटून घ्यायची गरज नाही. हा आणि जर मला तीच जर करायचं असतं, लावून धरायचं असतं ना, त्यांना बंगला नसता दिला आणि गाडी नसती दिली. बरोबर पण कुठंतरी पण माया दाखवायची आहे. बरोबर. उद्या मे लय अहो, दाखवलं पाहिजे. राजा भाऊ तुमच्यासारखे राजा माणसं जगामध्ये आहे तो. हा? जन्मात येऊन आपण काही संग येणार नाही हो. काही बरोबर. त्या अंगाचा कपडा सुद्धा इथं ठेवून जाणार आहे. बरोबर. आणि कशासाठी गर्व करायचं हो? काय साठी गर्व करायचा? जरा ज्याची त्याची अक्कल ज्याला त्याला कळाली ना, बरोबर. लय झालं हो आपल्यासाठी. माझी आणि एकच इच्छा आहे बा. तुमच्यासारखा सरपंच गावात होणे नाही. बरोबर. अहो असे सरपंच जर
प्रत्येक गावाला जर असले ना तर त्या गावाला कसलीच अडचण येणार नाही. बरोबर. तुमचे मायावर लय उपकार झाले सर. नाही काय नाही, जे कर्तव्य आहे ते केलं, बाकी काय केलंय मी. बर काय नाही आता बघा काही बन राहिलेलं नाही, काही काळजी करायची नाही, तुमच्या डोक्याला टेन्शन ठेवलं नाही. आनंदात राहा फक्त, एवढंच माझं सांग. चला येऊ का? हा या चालेल चल चल